इधर आचरे की तरफ का बेनिशर है का वो है ना? ठीक है ना, कोई बात नहीं, रेस्क्यू कर लिया यहाँ का मैंने। हाँ, ठीक है। हा साप आहे पाण्यातला ढोंड्या. हो का? ठीक आहे. हां. इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल? चेकड किल्ल्या. अच्छा. अच्छा अच्छा अच्छा. तर या सापाला आपण साधारण समजतो आहे साधं साप, हां पण हां हा साप चावण्यामध्ये खूप फुर्तीला आहे. हां हां. अच्छा. सेकंदामध्ये चावा घेतो. हां हां आणि दुसरी गोष्ट, याची अशी शेपूट पकडली तर बघा स्वतःची शेपूट कापून घेतो. हां 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 म्हणजे सोडून आणि बघतो. हां हा काय करतो, गोल गोल फिरतो फॅन सारखं. हां हां सर्पमित्राच्या हातामध्ये शेपूट राहते, साप निघून जातो. हो, हो. आणि याची कला आहे शेपूट तोडणे. अच्छा अच्छा. काही हां भागामध्ये याला शेपूट तोडे हा. साप म्हणतात, आपण वॉटर स्नेक म्हणतो. हां हां हां. पाण्यात राहते म्हणून. पाण्यात हां. आणि संपूर्ण जातीच्या सापामध्ये चावणारा एकमेव साप आहे. अच्छा. हां पण काही होत नाही ना चावल्यानं? पण या सापांना चावल्यानं हां काहीच होत नाही, काहीच होत लोकांना याची वाढ. हां हां. पहिला मुद्दा. हम्म. ठीक आहे. हम्म. आणि असे साप तुम्हाला कधी आढळले हां तर 10-15 फीटाच्या अंतरावर लक्ष द्यायचं फक्त. हां 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 आणि हा. डिस्टर्ब नाही करायचं. आपण कधी डिस्टर्ब केले असते हां तर हा साप एवढं चतुर आहे हा. आणि पळण्यामध्ये फुर्तीला आहे. हां हां. कुठं जाऊन जडला असता तर माहित आहे ना, माहीत नसतं बरोबर. हां बरोबर. फुर्तीला खूप धावण्यामध्ये. खूपच फुर्तीला आहे आणि जंप घेऊन चालतो. आता या वयामध्ये हा साप जंप घेऊन चालतो. हां हां हां. हो, आणि थोडंसं मोठं झालं हा. तर नागासारखं असं उंच मान करून चालतो. अच्छा अच्छा अच्छा. हां हां या प्रकारच्या सापाची कला आहे. हां. आणि किती वेळ चावेल याची काही गॅरंटी नाही. हम्म. सेकंदामध्ये. काय नाव आहे तुझं? माझे उत्तम नाव आहे. उत्तम उत्तम सर्पमित्र. उत्तम सर्पमित्र. हां मी दाब्यामध्येच राहतो. हां. हे आपले उत्तम सर्पमित्र भाऊ आहे, दाब्यामध्ये राहतात ते. त्यांनी आज वॉटर स्नेक रेस्क्यू केलेला आहे आणि दाबा परिसरामध्ये कधी कोणाला आवश्यकता पडल्यास त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला भेटून जाईल. कधीही कोणत्या जातीच्या तुम्हाला साप चावला हां तर आपल्याला काय असते, पूर्ण साप जहरीले वाटतो. हां हां तर कोणत्याच प्रकाराचं सापाने चावलं, सापला शेत आलं, हां हां. तंत्र मंत्र झाडफूक असं काही हा, करायचं हा, नाही. हा. आयुर्वेदिक वस्तू खायची नाही, नाही, नाही. आयुर्वेदिक दवाई घ्यायची नाही. हां हां अँटीवेनम. हां डायरेक्ट हा. मेडिकल हॉस्पिटलला जायचं. हा. लता मंगेशकर झालं, हां हां मोठे मोठे जे हा. हॉस्पिटल आहेत हां त्या हॉस्पिटलला गेलं तर हा. सापाचं बनवलेलं जहराने अँटीवेनम असतं. हां. ते ते औषधी आपल्याला मिळालं तर आपलं जीवन वाचू वाचू शकतो. शकतं. हां हां. कोणत्याही प्रकारचा साप चावला बरं. तर पैसे आहे का? 100 रुपये. किती जण? काय? 300. आमचे चार्जेस आहे 300 रुपये. देऊन द्या. किती? 300 रुपये. 300 रुपये ना? मारून टाका पैसे. आहे का त्याकडे देऊ?